नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PSIR बाय संकेत सर. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की UPSC कशा प्रकारे प्रश्न जे आहेत तुमचे मेन्सचे मुख्य परीक्षेचे ते फ्रेम करतात. आणि यावेळेस तर MPSC सुद्धा काय झालेली आहे, डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. त्यामुळे MPSC आता कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम करणार आहे UPSCच्या जागेवर ते आपल्याला बघायचं आहे. आता या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फक्त प्राचीन भारत जो आहे या विषयावरती UPSC कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम करते. आता फ्रेमिंग म्हणजे काय? UPSC फ्रेम करते म्हणजे नक्की काय करतं? तर UPSC एक विशिष्ट काही प्रकारचे पॅटर्न यूज करते, काही प्रकारचे टेम्पलेट्स यूज करते. आता सर टेम्पलेट्स म्हणजे काय आता? बघा, टेम्पलेट्स म्हणजे काय असतं, की तुम्ही फॉर एक्झाम्पल एक पत्रलेखन जेव्हा करता, तेव्हा पत्रलेखनामध्ये काय होतं, की त्याचा जो मायना असतो, त्याचं जे स्ट्रक्चर असतं, ते काय असतं? फिक्स्ड असतं. म्हणजे तुम्ही वरती डेट लिहिणार, प्रति, नाव, कोणाला लिहायचं सब्जेक्ट आणि खाली तुम्हाला काय कंटेंट टाकायचा तो तुम्ही टाकू शकता. परंतु जे स्ट्रक्चर असतं ते फिक्स असतं. त्याच्या आतमधला कंटेंट जो आहे, जो मजकूर आहे तो आपण बदलू शकतो. अशाच यालाच म्हणतात टेम्पलेट्स. म्हणजे ते पत्रलेखनाचं एक काय झालं, टेम्पलेट झालं. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही मजकूर बदलतायत, परंतु ते स्ट्रक्चर जे आहे ते फिक्स आहे. आणि अशाच प्रकारचे टेम्पलेट्स UPSC सुद्धा यूज करते, जेव्हा त्यांना क्वेश्चन्स फ्रेम करायचे असतात, प्रश्न फॉर्म करायचे असतात. तर प्राचीन भारतासाठी मुख्यतः कशा प्रकारचे टेम्पलेट्स UPSC यूज करते किंवा MPSC आता कोणत्या प्रकारचे टेम्पलेट्स यूज करणार आहे, ठीक आहे, हे आपल्याला अजून माहित नाही. परंतु आपण UPSCचा एक समजा रेफरन्स घेतला, UPSC कशा प्रकारे करते बघा. सगळ्यात पहिलं टेम्पलेट जे आहे ते आहे योगदान आणि प्रभाव. आता टेम्पलेट्स कसे फॉर्म होतात, कसा UPSC त्याचा उपयोग करतो बघा. फॉर एक्झाम्पल समजा हा प्रश्न आहे तुमचा, ठीक आहे, की एका ठिकाणी तुम्हाला काहीतरी अशी गोष्ट दिलेली आहे आणि ती गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती, ठीक आहे, काय प्रभाव टाकते, त्याचं काय योगदान आहे, किंवा ही एक पर्टिक्युलर गोष्ट जी आहे ती कोणत्या प्रकारे दुसऱ्या गोष्टीला आकार देते आहे, शेप देते आहे. हे तुमचं पहिलं टेम्पलेट झालेलं. मग आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या कोणत्या असू शकतात, ठीक आहे. तर याचे मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि त्या एक्झाम्पल्सवरती मी प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत, जे UPSCने विचारलेले आहेत आजपर्यंत. ठीक आहे. मी तुम्हाला तो कोणत्या गोष्टी आहेत त्या ज्या टेम्पलेट्स म्हणून यूज केल्या जातात आणि त्याच्यावरती कोणते प्रश्न यूज केले गेलेले आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात पहिला जो एक्झाम्पल आहे, इथे आपण जे टाकणार आहे ते म्हणजे UPSC टाकतं, ते म्हणजे साम्राज्य किंवा राजा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं चोल साम्राज्य, एक विशिष्ट साम्राज्य घेतलं आपण. तर या चोल साम्राज्याचं योगदान किंवा प्रभाव किंवा कशा प्रकारे तो धर्माला शेप केला त्यांनी, चोल साम्राज्याने. धर्म कोणकोणते होते? जसं बुद्धिझम झालं, जैनिझम झालं, हिंदुझम झालं. तर ह्यांच्यामध्ये चोल साम्राज्याचं काय योगदान होतं या धर्मामध्ये, कशा प्रकारे त्यांनी प्रभाव पाडला. दुसरं जर समजा आपण इथलं एक्झाम्पल घेतलं, तर चोल साम्राज्याने, एका विशिष्ट साम्राज्याने त्यांच्या काळातील जो समाज होता, त्यांच्या काळातील जी सोसायटी होती, त्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती, त्यांच्यात त्यांचं काय योगदान होतं, कसा प्रभाव पडला, कशा प्रकारे त्या समाजाला त्यांनी शेप केलं, आकार दिला. राईट. तिसरं जर आपण बघितलं, तर एखाद्या विशिष्ट राजाचं किंवा साम्राज्याचं काय योगदान होतं भारतीय वारशामध्ये, भारतीय वारसा जपण्यामध्ये, म्हणजेच इंडियन हेरिटेजमध्ये. जशी त्यांनी कोणती स्मारके बांधलीत, ठीक आहे, कोणत्या इनोव्हेटिव्ह मेथड्स त्यांनी काढल्या, कोणते इनोव्हेटिव्ह आर्किटेक्चर त्यांनी तयार केले, मंदिर ज्याला आपण म्हणू शकतो, त्यानंतर स्तूपे. राईट. ठीक आहे. दुसरं अजून कला क्षेत्रामध्ये कोणत्या राजाचं काय योगदान होतं, जसं साहित्य, संगीत, नृत्य, चित्रे. आता चित्रे म्हटलं की आपल्याला आठवतो जहांगीर, बरोबर. तर जहांगीरला कशामध्ये इंटरेस्ट होता? सगळ्यात जास्त पेंटिंग्समध्ये, चित्रांमध्ये, चित्रकला. राईट. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान. जसं तुम्ही आता फॉर एक्झाम्पल विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हटलं, सगळ्यात पहिले आपल्याला आठवतो टिपू सुलतान. राईट. तर टिपू सुलतानचं जे मिलिटरी टेक्नॉलॉजी होती, बरोबर, त्यांच्यामध्ये काय योगदान होतं, हे आपल्याला प्रश्न UPSC विचारू शकते. शिल्पकला, ठीक आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट साम्राज्याचं किंवा राजाचं, चोल साम्राज्याचं काय योगदान, प्रभाव होता किंवा कशा प्रकारे त्यांनी आकार दिला ह्या सगळ्या गोष्टींना. हे तुमचं सगळ्यात पहिले टेम्पलेट झालं. त्या टेम्पलेटचं सगळ्यात पहिलं एक्झाम्पल झालं. ठीक आहे, की एकीकडे कोणतं तरी राज्य किंवा राजा असेल, त्याचा प्रभाव, त्याचं योगदान काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता ह्याच्यावरती जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण बघूया. बघा, महान चोल जरी आता गेले असले तरी तरी कला आणि स्थापत्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या सर्वोच्च कामगिरीमुळे त्यांचे नाव अजूनही मोठ्या अभिमानाने लक्षात ठेवले जाते. काय म्हणले, की महान चोल आता नाही आहेत, परंतु त्यांचं जे योगदान आहे कला आणि स्थापत्य क्षेत्रात, त्या क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचं नाव अजूनही मोठ्या अभिमानाने लक्षात ठेवले जाते. म्हणजे सिंपली तुम्हाला विचारलंय, एकीकडे तुम्हाला चोल हे साम्राज्य दिलंय आणि त्यांची सर्वोच्च कामगिरी म्हणजेच काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं योगदान कशामध्ये, कला आणि स्थापत्य क्षेत्रात काय होतं हे तुम्हाला सिंपली विचारलेलं आहे. ठीक आहे. 2024 हा लेटेस्ट क्वेश्चन आहे.
ठीक आहे, आपण काही असे फार जुने क्वेश्चन सुद्धा घेत नाही आहोत. दुसरं क्वेश्चन त्या प्रश्न या पहिल्या एक्झाम्पलवरती, म्हणजे एकीकडे राजा असेल आणि दुसरीकडे या सगळ्या गोष्टी असतील, ह्याच्यावरचा दुसरा प्रश्न युपीएससीने विचारलेला. दक्षिण भारतातील कला आणि साहित्याच्या विकासात कांचींच्या पल्लवांचे योगदान, बघा योगदान आले, किती होते याचा अंदाज घ्या. सिम्पली काय विचारले, कांचीचे जे पल्लव होते, पल्लवाज होते, त्यांचं भारतीय कला आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन दिलं, काय योगदान दिलं, तुम्हाला सिम्पली हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन बघूया आपण. आतापर्यंत आपण साम्राज्य बघितले की कांचींचे पल्लव किंवा चोल साम्राज्य यांचं काय योगदान होतं. आता बघा, विजयनगरचे राजा कृष्णदेवराय म्हणजे राजा आला बघा, हे केवळ एक कुशल विद्वान नव्हते, तर ते शिक्षण आणि साहित्याचे एक महान संरक्षण देखील होते. काय विचारलं तुम्हाला सिंपल, की विजयनगरचा राजा कोण होता, कृष्णदेवराय, आणि ह्यांचं कोणत्या क्षेत्रात, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात त्यांचं योगदान, त्यांचं जी रुची होती त्या राजाची साहित्य आणि शिक्षण क्षेत्र, लिटरेचरमध्ये त्यांची खूप रुची होती. त्यांनी कोणती पुस्तकं वगैरे लिहिली, काय काय त्यांनी कोणते प्लेज लिहिलेले आहेत, ठीक आहे, नाटकं लिहिलेली आहेत, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं असतं. ठीक आहे. अजून एक सिंपल क्वेश्चन आपण बघूया की सुलतानशाहीच्या काळात कोणते मोठे तांत्रिक बदल झाले. बघा आपण काय काय बघितलं होतं, हे बघा, भारतीय वारसा, त्याच्यामध्ये आपण मंदिरं बघितली होती, कला बघितलं होतं की आता समजा एखादा राजा आहे, फॉर एक्झाम्पल कृष्णदेवराय, तर त्यांचं साहित्य क्षेत्रात, त्यानंतर मंदिरामध्ये काय योगदान होतं. आपण आता काय बघत आहोत, कशावरती प्रश्न बघत आहोत, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ह्याच्यावरती काय प्रश्न विचारला युपीएससीने बघा, की सुलतानशाहीच्या काळात कोणते मोठे तांत्रिक बदल झाले आणि त्या तांत्रिक बदलांचा भारतीय समाजावर कसा परिणाम झाला. म्हणजे सिंपली तुम्हाला काय विचारलंय, की सुलतानशाहीचं काय योगदान होतं तांत्रिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये, आणि त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान जे डेव्हलप करत होते सुलतानशाही, त्याचा समाजावर कसा परिणाम झाला, म्हणजे समाजाला कशा प्रकारे त्यांनी आकार दिलेला आहे सुलतानशाहीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने, ठीक आहे, त्यांच्या योगदानामुळे. सिंपल अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला असणार, अशा प्रकारचे प्रश्न युपीएससी तुम्हाला आतापर्यंत विचारत आलेली आहे. मग एमपीएससी सुद्धा याच धर्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. आता जे दुसरं एक्झाम्पल आहे, म्हणजे एकीकडे पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, की तुम्हाला इथे राजा किंवा साम्राज्य दिलेलं असायचं आणि त्याचं योगदान, प्रभाव किंवा कशा प्रकारे तो राजा त्या गोष्टीला, दुसऱ्या गोष्टीला शेप करायचा, आकार द्यायचा, हे विचारलं होतं आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये. अशाच हेच टेम्पलेट अजूनही चालू आहे, फक्त त्याच्यातलं दुसरं जे एक्झाम्पल आहे, एकीकडे आता काहीतरी दुसरं युपीएससी टाकेल आणि त्याचा प्रभाव या सगळ्यांवरती काय होणार आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल धर्म घेतलं, मग तत्वज्ञान घेतलं. धर्म कोणते, अगेन बुद्धिझम, जैनिझम, हिंदुइझम, इस्लामिझम, ह्यांचा काय योगदान आहे, कशा प्रकारे ते प्रभाव पाडतात, काय आकार देतात भारतीय वारशाला, संस्कृतीला, आपल्या कल्चरला किंवा समाजाला. बरोबर, हे दुसरं एक एक्झाम्पल झालं. याच्यामध्ये आता फक्त धर्मच नसतो, तत्वज्ञान सुद्धा असतं, त्याच्यामध्ये भक्ती आणि सुफी मुवमेंट सुद्धा असतात. भक्ती, सुफी यांचे फक्त हे मुवमेंट जे आहे, हे फक्त एक बसून सगळेजण बसून भजन व कीर्तन करायचे असं नव्हतं. त्याच्यामध्ये साहित्य क्षेत्रात सुद्धा खूप प्रगती झालेली आहे. तर त्या साहित्याने कशा प्रकारे भारतीय वारसा झालं, संस्कृती झालं, समाज झाला, याच्यावरती प्रभाव टाकलेला आहे, हे सुद्धा विचारतात. ठीक आहे. आता ह्याच्यावरचे क्वेश्चन्स कोणते बघा. सुफी आणि मध्ययुगीन गूढ संत, म्हणजे काय मिस्टिक सेंट्स ज्याला आपण म्हणतो, सुफी, ठीक आहे, मिडायवल मधले, हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या धार्मिक कल्पना आणि पद्धती किंवा बाह्य रचनेत कोणताही लक्षणीय प्रमाणात बदल करण्यास अयशस्वी ठरले. टिप्पणी करा. 2014चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय म्हणतो, प्रश्न काय म्हणतोय, की सुफी जे सेंट्स होते मध्ययुगीन काळातले, त्यांचा जो प्रभाव आहे, त्यांच्या म्हणजे सगळ्यांनी जे डेव्हलप केलं होतं, एक डायरेक्ट कनेक्शन तुमचं कोणाशी, अल्लाशी किंवा देवाशी जे असणार. सुफीमध्ये काय असायचं, की तुमचं डायरेक्ट कनेक्शन अल्लाशी असायचं. त्यांनी जे सांगितलं, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्यांचा प्रभाव हिंदू किंवा मुस्लिम समाजाच्या धार्मिक कल्पनेवर किंवा पद्धतीवर किंवा एक बाह्य रचना जी असते, म्हणजे ज्याला आपण बाकीच्या गोष्टी ज्या असतात आपण दैनंदिन जीवनातल्या, त्याच्यावरती फार लक्षणीय प्रभाव काही टाकता आला नाही. त्याच्यात ते अयशस्वी ठरले. परंतु काहीच प्रभाव झाला नाही का, असं काही आहे का? नाही. थोडाफार प्रमाणात प्रभाव झालेला आहे आणि तोच प्रभाव आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचा होता, की काहीतरी थोडाफार प्रभाव झाला आहे, खूप नाही झाला, पण थोड्या प्रमाणात झालाय. तो किती झालाय आणि काय यशस्वी ठरले, हा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे युपीएससी जे आहे ते प्रश्न विचारतात. आता परत तिसरं एक्झाम्पल. आतापर्यंत आपण काय बघितलं, की सगळ्यात पहिलं साम्राज्य बघितलं, त्यानंतर धर्म किंवा तत्वज्ञान बघितलं. आता कला किंवा वास्तुकला जी आहे, ज्याला आपण म्हणतो, ती कशा प्रकारे प्रभाव टाकते एखाद्या दुसऱ्या कलेवर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता भारतीय वास्तुकला आहे, इंडियन आर्किटेक्चर, म्हणजे मंदिर आहे समजा, ठीक आहे. हिंदू ज्याला आपण म्हणतो, हिंदू वास्तुकला, हिंदू प्रकारची, ती एखाद्या बाहेरच्या किंवा दुसऱ्या वास्तुकलेवर कशा प्रकारे प्रभाव टाकते आहे. म्हणजे समजा टेम्पलचे काही स्ट्रक्चर्स आहेत, काही फीचर्स आहेत, ठीक आहे, ते कशा प्रकारे इस्लामिक किंवा पर्शियन जे आर्किटेक्चर होतं, वास्तुकला होती, जी आपल्या भारतात नंतर आली, त्यांचं भारतीयांशी कसं मिश्रण झालं, कोणकोणत्या प्रकारचे जे स्ट्रक्चर्स होते, फीचर्स होते, ते त्यांनी बॉरो केले, उधार घेतले भारतीय वास्तुकलेतून, राईट.
अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न असू शकतो. तर ह्याच्यावरती काय काय विचारलंय बघा. गांधार शिल्पकला ग्रीक लोकांइतकी इतकीच रोमन लोकांचीही होती. म्हणजे काय म्हटलंय, की गांधार शिल्पकला जी आहे, ठीक आहे, त्यांच्यामध्ये ग्रीक्स आणि रोमन या दोघांचंही काय योगदान आहे आणि ते योगदान आपल्याला सांगायचं. म्हणजे सिंपल सिंपल आपल्याला इथे योगदान विचारलेलं आहे किंवा प्रभाव विचारला आहे, बरोबर? की रोमन आणि ग्रीक्स यांचा गांधार शिल्पकलेवरती काय प्रभाव होता किंवा का ग्रीक लोकांइतकंच रोमन लोकांचाही इतका प्रभाव कसा काय होता बा? हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला प्रभाव विचारलेला आहे या ग्रीक आणि रोमनचा गांधार शिल्पकलेवरती. 2014चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय आहे? भक्ती साहित्याचे स्वरूप आणि भारतीय संस्कृतीत अ, त्यांचे योगदान यांचे मूल्यांकन करा. ठीक आहे. काय सांगितलंय सिंपल सिंपल की भक्ती साहित्य जे आहे, बरोबर? आपण काय बघतोय, की कोणतं तरी एक कला असेल किंवा वास्तुकला असेल. आता मी एक्झाम्पल देताना वास्तुकलेचं दिलं. परंतु प्रश्नामध्ये कला आलेली आहे. जशी शिल्पकला. पहिल्या प्रश्नामध्ये शिल्पकला होती. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे? साहित्य आहे, की भक्ती साहित्याचे जे स्वरूप आहे आणि भारतीय संस्कृतीत त्याचं काय योगदान आहे? सिंपल सिंपल हा प्रश्न आहे तुम्हाला डायरेक्ट 2021चा लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत सगळे. ठीक आहे. तर हे तुमचं झालेलं आहे पहिलं टेम्प्लेट, ज्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितली. ठीक आहे. एक्झाम्पल्समध्ये आपण काय बघितलं सगळ्यात पहिले? साम्राज्य बघितलं, की एकीकडे साम्राज्य असेल आणि दुसरीकडे धर्म, सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक वारसा असेल साम्राज्याचं किंवा राजाचं. कशाप्रकारे या सगळ्या तिन्ही गोष्टींवरती काय प्रभाव आहे, काय योगदान आहे हे आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं, की धर्म किंवा तत्वज्ञान यांचं भारतीय वारसा, संस्कृती, समाज त्याच 3 गोष्टी असणार आहेत. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी सेम राहणार आहेत. यांच्यावरती काय योगदान असलेलं आहे धर्म आणि तत्वज्ञानाचं? सिंपल. आणि एखाद्या पर्टिक्युलर कलेचं किंवा वास्तुकलेचं दुसऱ्या एखाद्या वास्तुकलेवर किंवा कलेवर काय परिणाम झालाय? हे आपल्याला यूपीएससीने अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स विचारलेले आहेत प्रश्ना थ्रू. ठीक आहे. प्रश्नाद्वारे. तर आता हे पहिलं जे टेम्प्लेट आहे ते झालेलं आहे आपलं. ते खूप महत्त्वाचं होतं, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात. दुसरं जे टेम्प्लेट असणार आहे ते असणार आहे सातत्य आणि बदल, ज्याला आपण म्हणतो कंटिन्यूटी आणि चेंज. आता हे काय असणार आहे नेमकं? काय कशा प्रकारचं टेम्प्लेट आहे बघा. आधी काय होतं, की एकीकडे एक गोष्ट दिलेली होती, त्याचा प्रभाव, योगदान आपण दुसऱ्या गोष्टीवर बघायचो. दुसऱ्या ह्याच्यात काय असणार आहे, की एक विशिष्ट तुम्हाला काळ दिला जाणार आहे किंवा त्या काळातील समाज दिला जाणार आहे आणि त्या समाजाची वैशिष्ट्ये तुम्हाला विचारल्या जातील. ठीक आहे. आणि ती वैशिष्ट्ये, ते फीचर्स जे आहेत, ते कशाप्रकारे प्रचलित आहेत किंवा अजूनही प्रिव्हेल करतायत आजच्या आधुनिक भारतीय समाजामध्ये. म्हणजे ज्याला आपण सातत्य म्हणतो, कंटिन्यूटी म्हणतो. म्हणजे काय, की एका विशिष्ट काळातील काही फीचर्स, काही वैशिष्ट्ये असणार आहेत, ते आजही आपण कशाप्रकारे पाळतो आहे. फॉर एक्झाम्पल झालं लग्न, बरोबर? मॅरेज हे इन्स्टिट्यूशन अजूनही आपण चालू आहे आपल्या भारतामध्ये, भारतीय समाजामध्ये. आपला भारत आज आधुनिक भारत म्हणून ओळखला जातो. परंतु काही वैशिष्ट्ये अशी आहेत, जी अजूनही चालत आलेली आहेत, परंपरा आपण ज्यांना म्हणतो, त्या अजूनही बदललेल्या नाहीयेत, ज्याला आपण म्हणतो सातत्य. मग यूपीएससी कशाप्रकारे प्रश्न विचारेल याच्यावरती? बघा, सिंधू संस्कृतीच्या शहरी नियोजन आणि संस्कृतीने सध्याच्या शहरीकरणात किती प्रमाणात योगदान दिलेलं आहे? सिंपल क्वेश्चन आहे, की जी सिंधू संस्कृती होती, त्याचं काय अशा कोणत्या गोष्टी आहेत, अ, कोणत्या स्पेसिफिक जर आपण बघितलं कशातल्या? शहरी नियोजन आणि संस्कृती. सध्याच्या शहरीकरणात म्हणजे मॉडर्न इंडियन सोसायटीमध्ये आधुनिक भारतीय समाजात काय योगदान आहे? कोणत्या गोष्टी ज्या आहेत शहरी नियोजनाच्या आणि संस्कृतीच्या, त्या अजूनही चालत आलेल्या आहेत आपल्या सध्याच्या याच्यामध्ये मॉडर्न सोसायटीमध्ये, आधुनिक भारतामध्ये. हा सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. 2014चा क्वेश्चन आहे हा. हा क्वेश्चन खूप फेमस क्वेश्चन झाला होता. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन याच्यावरती, वैदिक समाज आणि धर्माची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? भारतीय समाजात अजूनही काही वैशिष्ट्ये प्रचलित आहेत, असं तुम्हाला वाटते का? सिंपल 2023चा लेटेस्ट क्वेश्चन आहे, की वैदिक समाजात त्याची काही वैशिष्ट्ये होती. ते भारतीय समाजात अजूनही प्रचलित आहेत, अजूनही चालत आहेत. ठीक आहे. ती कोणती आहेत ते तुम्हाला सांगायची आहेत आणि तो कशाप्रकारे ती चालत आलेली आहेत, कशाप्रकारे त्यांची एक जर्नी राहिलेली आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. सिंपल. हा पण सिंपल क्वेश्चन होता. आपण जे टेम्प्लेट बघतो आहे, त्याच्यावरतीच हे क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. ठीक आहे. तर पहिलं एक्झाम्पल झालं आपलं, की एका काळातील कोणती एखादी संस्कृती असेल, त्याच्या काही गोष्टी प्रचलित आहेत अजूनही आधुनिक भारतीय समाजामध्ये, बरोबर? अजूनही चालत आलेले आहेत. दुसरं एक्झाम्पल काय असणार आहे, ह्याच टेम्प्लेटच्या खाली, सातत्य आणि बदलच्या खाली. पहिल्यांदा आपण सातत्य बघितलं, आता आपण बदल बघूया. काय? तर अगेन एक विशिष्ट काळ दिलेला असेल किंवा समाज दिलेला असेल, त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला, परिस्थिती तुम्हाला विचारतील आणि त्या परिस्थितीमध्ये काय बदल झाले त्याच्या जस्ट तो पुढचा काळ असेल. फॉर एक्झाम्पल अर्ली वेदिक पिरियड, सुरुवातीचा जो वैदिक काळ आहे, त्याची तुम्हाला फीचर्स किंवा त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला विचारतील आणि नंतरचा लेटर वेदिक पिरियडमध्ये काय बदल झालेत हे तुम्हाला विचारणार आहेत. बदल काय झालेत? फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या वैदिक काळामध्ये जे देव होते, देवी देवता होते, ते कोणकोणते होते? वरुण झालं, अग्नी झालं, अर्थ ज्याला म्हणतो, धरती झालं. ठीक आहे. हे सुरुवातीच्या वैदिक काळातले काय होते? देव होते, देवी देवता होते, ज्यांची पूजा व्हायची.
म्हणजे काय, जे नॅचरल नैसर्गिक हे होते, देव देव होते, बरोबर. आता हे लेटर वैदिक पिरियडमध्ये, नंतरच्या वैदिक काळामध्ये कोणते देव आले? ब्रह्मा, विष्णू, महेश. ठीक आहे. चेंज काय झाला हे तुम्हाला सांगायचं आहे, बदल काय झाला, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. तर ह्याच्यावरती कोणता प्रश्न विचारला गेलेला आहे? ऋग्वेदिक काळापासून ते नंतरच्या वैदिक काळापर्यंत, म्हणजे ऋग्वेदिक काळ आणि लेटर वैदिक पिरियड, नंतरचा वैदिक काळ, समाज आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात. बघा, फक्त तुम्हाला असं नाही विचारतील की काय काय चेंजेस झालेत एवढंच सांगा, नाही. एक पर्टिक्युलर तुम्हाला विचारलं जाईल की समाज आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्र, कोणत्या क्षेत्रात बदल झालेत, कोणत्या क्षेत्रात सातत्य आहे, असं तुम्हाला पर्टिक्युलरली विचारलं जाईल. ठीक आहे. मग आता इथे काय विचारलंय? समाज आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात बदल अधोरेखित करा. ठीक आहे. एकीकडे काळ दिलाय तुम्हाला ऋग्वेदिक काळ, दुसरा काळ दिलाय जस्ट त्याच्या समोरचा नंतरचा वैदिक काळ, लेटर वैदिक पिरियड, आणि त्या पिरियडमध्ये, त्या काळामध्ये समाज आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात काय बदल झालेत हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं आपलं दुसरं टेम्पलेट जे आहे ते संपलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं बदल. ठीक आहे. आणि पहिलं एक्झाम्पल आपण जे बघितलं होतं ते होतं सातत्याचं, की कोणत्या एका काळातील वैशिष्ट्ये आपल्या आधुनिक भारतीय समाजात अजूनही प्रचलित आहेत. आणि बदल काय म्हटलं आपण, की एका काळातील बदल जे आहेत, एका काळातील जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यात काय बदल झाला नंतरच्या काळात, पुढील काळात. ठीक आहे. इन द फॉलोइंग पिरियड. सिंपल. हे टेम्पलेट अशा प्रकारे दुसरं आपलं संपलेलं आहे. तिसरं टेम्पलेट जे आहे ते अगदी सोपं आहे, त्याच्यामध्ये तुलना तुम्हाला विचारलं जाईल. तुलनामध्ये काय असतं, एक समानता विचारतील, नाही तर फरक विचारतील. कशाच्या दरम्यानमध्ये? फक्त पहिलं एक्झाम्पल जे असेल ते धर्म. हे काय, एकीकडे तुम्हाला धर्म देतील, जसं फॉर एक्झाम्पल बौद्ध धर्म झाला, दुसरीकडे तुम्हाला जैन धर्म देतील आणि विचारतील की तुलना करा, समानता किंवा फरक काय त्याच्यामध्ये. किंवा फॉर एक्झाम्पल विचारतील की बुद्धिझम आणि जैनिझम जे आहेत हे कंबाईन, ह्यांनी कशा प्रकारे काय केलं, कॉम्पिटिशन दिली हिंदू धर्माला, तर काय समानता होता या दोघांमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये, काय फरक होता या दोघांमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला ते विचारू शकतात. आता हे पहिलं एक्झाम्पल आपण सांगितलं की तुलना कशात असेल, धर्मांमध्ये. ठीक आहे. अजून कशात असू शकते? मंदिर वास्तुकला, की जे नॉर्थ इंडिया आहे, ठीक आहे, उत्तर भारत आणि दक्षिण भारत, याच्यामध्ये यांच्या मंदिराच्या जे वैशिष्ट्य आहेत, वास्तुकलेची जी वैशिष्ट्य आहेत, त्याच्यामध्ये काय फरक आहे, काय समानता आहे, कशा प्रकारे साऊथ इंडियाचा नॉर्थ इंडियावरती किंवा नॉर्थ इंडियाचा साऊथ इंडियामधील मंदिर वास्तुकलेवरती काय फरक, काय प्रभाव झाला, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. अगेन संस्कृती, वेगवेगळ्या सिव्हिलायझेशन्स, कोणकोणत्या? सिंधू संस्कृती झाली, आणि त्याच काळातील मेसोपोटेमिया. ठीक आहे. म्हणजे कंटेम्पररी पिरियड, समकालीन जे आहेत. ठीक आहे. सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमिया याच्यामध्ये काय फरक होता, वैशिष्ट्ये, कशा प्रकारची जी सिमिलरिटीज आपण ज्याला म्हणतो, समानता होती, ती काय होती, हे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. फक्त संस्कृतीमध्येच नाही, तर सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा कोणकोणती शहरं होती, हरप्पा आणि मोहेंजोदारो, ह्यांच्यामध्ये सुद्धा काय कनेक्शन होतं किंवा काय सिमिलरिटीज होती, काय फरक होता. ठीक आहे. त्यानंतर प्राचीन विद्यापीठे, ठीक आहे, जसे तक्षशिला झालं, नालंदा झालं, जे आजही प्रचलित आहे. हे तर करंट अफेअरमध्ये आहे, कारण याचं आताच नवीन एक रिफॉर्मेशन होऊन हे त्याला आपण इनॉग्रेशन म्हणतो, उद्घाटन झालेलं आहे सध्या नालंदा युनिव्हर्सिटीचं. तर ही खूप महत्वाची आहे आता सध्याच्या न्यूजमध्ये. तर त्या काळात ज्या युनिव्हर्सिटीज होत्या, तक्षशिला किंवा नालंदा, ह्यांच्यामध्ये काय फरक आहे, सिमिलरिटीज आहे, काय तिथे किती त्याला तक्षशिलेला किती इम्पॉर्टन्स होतं, किती महत्व होतं, नालंदाला किती महत्व होतं, त्यांच्यामध्ये काय फरक होता, अशा प्रकारची प्रश्न. अगेन भक्ती आणि सुफी मुवमेंट. भक्ती एकीकडे होतं, जे हिंदू धर्मात मानलं जायचं, आणि सुफी एकीकडे मुस्लिम धर्मामध्ये मानलं जायचं. तर काय फरक होता, काय सिमिलरिटीज होती, समानता काय होत्या, तुम्हाला सांगायचं आहे. ह्याच्यावरती जो प्रश्न विचारला गेलेला आहे बघा, काय विचारलंय? तक्षशिला विद्यापीठ हे जगातील सर्वात जुन्या तक्षशिला विद्यापीठात, एकीकडे तुम्हाला तक्षशिला विद्यापीठ दिलंय, तर जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक होते, ज्यांच्याशी विविध विषयामधील अनेक प्रसिद्ध विद्वान व्यक्ती संबंधित होते. त्यांच्या धोरणात्मक स्थानामुळे त्यांची कीर्ती वाढली, परंतु नालंदाप्रमाणे आधुनिक अर्थाने ते विद्यापीठ मानले जात नाही. हे नालंदाचं नाव आजही घेतलं जातं, नालंदामध्ये आजही ऍडमिशन होतात, आजही ते नालंदा म्हणून एक युनिव्हर्सिटी मानली जाते. तिथे एक नवीन युनिव्हर्सिटी तयार केली गेलेली आहे आता रिसेंटली. परंतु जे तक्षशिला विद्यापीठ होतं आधीचं, ठीक आहे, त्याचं जे महत्व आहे ते तेव्हा होतं, परंतु जी कीर्ती आहे ती उरली नाही, जशी नालंदाची उरलेली आहे. बरोबर. म्हणजे अगेन काय, तुम्हाला तुलना करायला सांगितली दोन विद्यापीठांमध्ये, तक्षशिला आणि नालंदामध्ये. दुसरा प्रश्न जो आहे तो बघा, भारतातील मध्यपाषाणकालीन म्हणजेच मेझोलिथिक रॉक आर्किटेक्चर, लेण्यांची कोरीव वास्तुकला केवळ त्या काळातील सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंबित करत नाही, तर आधुनिक चित्रकलेशी तुलना, बघा तुलना आलंय, तुलना करता येणारी एक सुंदर सौंदर्यात्मक भावना देखील दर्शवते. म्हणजेच काय विचारलं इथे, की मध्यपाषाणकालीन ज्या लेण्या होत्या, त्यांच्या ज्या कोरीव वास्तुकला होत्या, तिथे जी पेंटिंग केली गेली, तिथे जी चित्रकला केल्या गेली, त्याची तुलना आधुनिक चित्रकलेशी तुम्हाला करायची आहे. म्हणजे त्या काळातील त्यांचं महत्व आणि आधुनिक काळात जे चित्र आहेत, ठीक आहे, त्यांच्याशी तुलना तुम्हाला विचारलेली आहे, त्यांची तुलना तुम्हाला विचारलेली आहे. सिंपल अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न
विचारले जाणार आहेत. आपण टेम्पलेट किती बघितले आतापर्यंत? 3. तिसऱ्या टेम्पलेटमध्ये आपण काय बघितलं? सिंपल तुलना बघितली आहे, की कोणकोणते एक्झाम्पल असणार आहेत त्याच्यामध्ये. भक्ती सूफी असणार आहे, प्राचीन विद्यापीठे, सिंधू संस्कृतीतील स्थळे, हरप्पा, मोहेंजोदाडो, ठीक आहे, मंदिर, वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्मांमधील समानता किंवा फरक. हे अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. चौथं जे टेम्पलेट आहे ते म्हणजे उत्क्रांती, विकास आणि पुनरुज्जीवन. म्हणजेच काय? उत्क्रांती म्हणजे काय? इव्होल्युशन. विकास म्हणजे काय? डेव्हलपमेंट. आणि पुनरुज्जीवन म्हणजे काय? रिवायवल ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे पुनर्जीवित करण्यात आलं. ठीक आहे. मग आता हे टेम्पलेट कशा प्रकारे काम करतं? तुम्हाला सिम्पली एकीकडे विचारलं जाईल, की एक कोणता तरी काळ होता, साम्राज्य होतं किंवा राजा होता. त्या साम्राज्याच्या अधिपत्याखाली किंवा राज्याखाली एखाद्या धर्माची किंवा कोणत्याही गोष्टीची कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली किंवा उत्क्रांती झाली. ठीक आहे, किंवा एखाद्या धर्माला पुनरुज्जीवित करण्यात आलं. फक्त धर्मालाच नाही, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय मी. असं तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. म्हणजे एकीकडे तुम्हाला काय असेल, कोणतंही साम्राज्य दिलेलं असणार आहे, राजा दिलेला असणार आहे आणि कशा प्रकारे त्या गोष्टीचं पुनरुज्जीवन झालं किंवा इव्होल्युशन झालं, विकास झाला. ठीक आहे, हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. समजलं. फॉर एक्झाम्पल आता आपण सगळ्यात पहिले धर्मच घेतला, की बौद्ध धर्माचं बुद्धांच्या काळामध्ये जेव्हा बुद्धांपासून काय झालं, बौद्ध धर्म स्टार्ट झाला, सुरुवात झाली, तर त्यांनी जो धर्म सांगितला आणि अशोकाने जो धर्म सांगितला, ह्यांच्यापासून बुद्धांपासून तर अशोकापर्यंत या बौद्ध धर्माची कशी उत्क्रांती, ठीक आहे, इव्होल्युशन झालं. हा धर्म कशा प्रकारे इव्हॉल्व्ह झाला बुद्धांपासून ते अशोकापर्यंत. कारण अशोकानंतर बौद्ध धर्म काय डिक्लायनिंग, पतन व्हायला स्टार्ट झालं. बरोबर. तर म्हणून बरोबर पर्टिक्युलरली ते असा काळ विचारू शकतात, की इथून सुरुवात झाली, इथं पतन व्हायला स्टार्ट झालं, तर मधला जो काळ आहे कसं ते डेव्हलप झालं, कसं त्याची उत्क्रांती झाली, कसा विकास झाला. ठीक आहे. हे पहिलं एक्झाम्पल झालं धर्मामधलं बौद्धिझमचं. ठीक आहे. आता हिंदू धर्म पकडा, आपण अजून धर्मातच आहोत. तर हिंदू धर्माचं जेव्हा पतन झालं बुद्धिझम आणि जैनिझमच्या आधी. ठीक आहे. परंतु जेव्हा बुद्धिझम आणि जैनिझमचं पतन व्हायला आलं, तेव्हा गुप्तांच्या कारकिर्दीत हिंदुइझम जो आहे, हिंदू धर्म जो आहे, तो परत त्याचं पुनर्जीवन त्याला देण्यात आलं. त्याला आपण रिवायवल म्हणतो. रिवाईव्ह करण्यात आलं. बरोबर. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सुद्धा विचारतील, की एखादा धर्म असेल आणि एखादा साम्राज्य असेल, तर त्या साम्राज्याच्या काळामध्ये कशा प्रकारे तो धर्म पुनर्जीवित करण्यात आला आहे. गुप्तांच्या कारकिर्दीत हिंदू धर्म कशा प्रकारे पुनर्जीवित करण्यात आला आहे, हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, आपण बघणार आहोत. दुसरा जो एक्झाम्पल आहे, आपण धर्म पहिलं एक्झाम्पल बघितलं. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते असेल, की मंदिर किंवा वास्तुकला. ठीक आहे, की एकीकडे तुम्हाला अगेन एक साम्राज्य किंवा राजा दिला जाईल आणि त्या राज्याच्या काळात त्या राजाच्या कारकिर्दीत त्या पर्टिक्युलर वास्तुकलेची कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली, कशा प्रकारे त्याची उत्क्रांती झाली, विकास झाला. बरोबर. स्पेसिफिकली ते कधी-कधी विचारू शकतात, की दक्षिण भारतीय मंदिरांचा विकास कसा झाला दक्षिण भारतातीलच राजवंशाच्या काळामध्ये. हे दुसरं एक्झाम्पल झालं. तिसरं एक्झाम्पल काय, की भक्ती आणि सुफी संस्कृती. एकीकडे अगेन एखादं साम्राज्य दिलं जाईल, एखादा राजा दिला जाईल आणि त्याच्या काळात भक्ती आणि सुफी संस्कृतीचा कसा विकास झाला. बरोबर. कसं त्यांनी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला, कसं त्यांनी सपोर्ट केलं, ह्या गोष्टी तुम्हाला विचारण्यात येतील. अगेन चित्रे किंवा आपण डायरेक्ट कलाही म्हणू शकतो, की कशा प्रकारे एक कला दुसरी कलाची होती. त्याच्या प्रकारे त्यांचं डेव्हलपमेंट कसं झालं, कशी उत्क्रांती झाली, कसा विकास झाला. आता पर्टिक्युलरली समजा आपण त्या कलेमध्ये चित्रे बघितली, तर गुहेतील जे चित्र होते ते भित्तिचित्रापर्यंत म्हणजे फ्रॉम केव्ह पेंटिंग्स टू मुराल पेंटिंग्स कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली, कशा प्रकारे विकास झाला, हे आपल्याला युपीएससी विचारू शकतं. आता ह्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारलेत बघा. मंदिर स्थापत्य कलेच्या उत्क्रांतीमध्ये म्हणजेच काय वास्तुकलेच्या उत्क्रांतीमध्ये चोल वास्तुकला एक उच्च दर्जाचे वैशिष्ट्य मानले जाते. म्हणजेच काय, की चोल साम्राज्यामध्ये मंदिर स्थापत्य कलेचा कसा विकास झाला, कशी त्याची उत्क्रांती झाली, की कशी एखाद्या विशिष्ट राजाने किंवा विशिष्ट साम्राज्याने एखादी काहीतरी नवीन एक इनोव्हेशन आणलं मंदिराच्या स्थापत्य कलेत किंवा वास्तुकलेत आणि ती पुढच्या राजांनी ती कशी सांभाळली, ती कला कशी सांभाळली, कसं त्याला सपोर्ट केलं, कसं त्याला पुढे नेलं, हे आपल्याला सांगायचं आहे. कशी त्याची डेव्हलपमेंट झाली हे आपल्याला सांगायचं आहे. बरोबर. हा होता 2013चा क्वेश्चन. 2023 लेटेस्ट क्वेश्चन, प्राचीन भारताच्या विकासात भौगोलिक घटकांची भूमिका स्पष्ट करा. म्हणजेच काय, भौगोलिक घटक कोणकोणते असतात. कोस्टलाईन झाली म्हणजे काय, आपला समुद्र किनारा झाला किंवा रिव्हर नद्या झाल्या, पहाडं झाली, माउंटेन झाली. ठीक आहे. आता हे झाले भौगोलिक घटक. तर ह्यांचा प्राचीन भारत जो होता, प्राचीन भारतात संस्कृती होत्या वेगवेगळ्या आयव्हीसी, जसं सिंधू संस्कृती झाली किंवा मेसोपोटेमिया झालं. तर भौगोलिक घटक जे होते त्यांचा ह्या संस्कृतींवरती काय प्रभाव होता किंवा या भौगोलिक घटकांच्या अनुसार त्यांची डेव्हलपमेंट कशी झाली. म्हणजे सिंधू संस्कृतीची सुरुवात झाली सिंधू नदीच्या आसपास जो पूर्ण प्रदेश होता तिथे त्यांची काय म्हणतात त्याला एक डेव्हलपमेंट झाली. परंतु हळूहळू काही भौगोलिक घटकांमुळे, जसं आपण एक म्हणलं जातं मिथ आहे, की जर ते
सिंधू संस्कृतीचं पतन झालंय तर ते कशामुळे झालंय? अगेन भौगोलिक घटकांमुळे झालंय. तर आपल्याला एका प्रकारे काय विचारलंय, की प्राचीन भारतामध्ये कोणतीतरी एखादी संस्कृती होती किंवा अनेक संस्कृत्या होत्या. त्यांचं भौगोलिक घटकांनुसार कशाप्रकारे त्यांची सुरुवात झाली आणि कशाप्रकारे पतन झालं, म्हणजे अगेन तुम्हाला एक उत्क्रांती विचारलेली आहे, त्यांची जर्नी विचारलेली आहे. ठीक आहे. हे तुमचं काय झालंय, 34थं टेम्प्लेट जे ते संपलेलं आहे. आपण प्रश्न पण बघितले, की एकीकडे काय असेल, एकीकडे तुम्हाला धर्म किंवा एखादी कला किंवा एखादी संस्कृती दिली असणार आहे आणि दुसरीकडे तुम्हाला एखादा राजा किंवा साम्राज्य किंवा एखादा घटक, भौगोलिक घटक किंवा एखादा काळ दिलेला असणार आहे. त्या काळामध्ये, विशिष्ट काळामध्ये किंवा विशिष्ट साम्राज्यामध्ये त्या धर्माचं किंवा त्या कलेचं किंवा साहित्याचं कशाप्रकारे डेव्हलपमेंट झाली, कशाप्रकारे विकास झाला, हे तुम्हाला विचारलं जाईल. हे आपलं 4थं टेम्प्लेट झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं शेवटचं टेम्प्लेट, टोटल 5च टेम्प्लेट असणार आहेत. त्या 5 टेम्प्लेटच्या अंदरच यूपीएससी पूर्णपणे खेळ खेळणार आहे. तर सगळ्यात शेवटचं जे टेम्प्लेट आहे ते म्हणजे प्रतिनिधित्व आणि महत्त्व, ज्याला आपण म्हणतो रिप्रेझेंटेशन म्हणू शकतो, पण आपण रिप्रेझेंट म्हणू, आणि महत्त्व म्हणजे सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स कशाप्रकारे असणार आहे. आता काय ह्या टेम्प्लेटमध्ये काय असणार आहे, की एकीकडे तुम्हाला साहित्य किंवा कला अशा प्रकारची कोणतीतरी एक गोष्ट दिलेली असणार आहे आणि ती कशाप्रकारे त्याचं प्रतिनिधित्व करते, कशाचं, एखाद्या समाजाचं, त्या काळातील समाजाचं, किंवा ते प्रतिबिंब दर्शवतं त्या काळातील समाजाचं, हे तुम्हाला विचारलेलं असणार आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं साहित्य, तर एखादं पर्टिक्युलर साहित्य, फॉर एक्झाम्पल संगम लिटरेचर, त्या काळात काय, कोणत्या गोष्टी होत्या, काय परिस्थिती, सामाजिक, आर्थिक, कोणती पण परिस्थिती असू दे, कशा प्रकारे ते प्रतिबिंबित करतं ते साहित्य, हे तुम्हाला विचारण्यात येणार आहे. आता साहित्य म्हणजे मी फक्त एक एक्झाम्पल घेतलं पहिलं. दुसरं एक्झाम्पल काय असणार, की शिल्पकला, त्या एखाद्या विशिष्ट काळातील शिल्पकला कशा प्रकारे प्रतिनिधित्व करते किंवा प्रतिबिंबित करते त्या समाजाला, त्या काळाला, किंवा फक्त शिल्पकला त्या काळापुरतीच नव्हती, त्या काळामध्ये काही ज्या गोष्टी घडून गेल्यात धर्माच्या आतमध्ये किंवा राज्याच्या आतमध्ये, त्यांच्या धार्मिक कथा किंवा जे परदेशी मिश्रण व्हायचं, कला मिश्रण व्हायचं. जसं आपण बघितलं, की गांधार कला आहे, बरोबर, गांधार शिल्पकला आहे. तर ह्याच्यावरती कोणाचा प्रभाव होता? ग्रीक आणि रोमन, बरोबर. तर ह्या कोणत्या कला होत्या? परदेशी कला होत्या. तर ह्यांचं काय प्रभाव होता किंवा ते कशाप्रकारे ते स्कल्पचर किंवा ते शिल्प आहेत, ग्रीक आणि रोमन यांचा प्रभाव दर्शवित होत्या, ज्या रिफ्लेक्ट करत होत्या, रिप्रेझेंट करत होत्या. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला येतील. तिसरं जे एक्झाम्पल आहे, आपण आतापर्यंत काय बघितलं, साहित्य आणि शिल्पकला. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये अगेन काय, साम्राज्य असेल एकीकडे, आणि त्या साम्राज्यांचं तुम्हाला महत्त्व सांगायचं आहे धर्मामध्ये, कलेमध्ये, वास्तुकला किंवा संस्कृतीसाठी. आता हे आपण पहिल्या टेम्प्लेटमध्ये सुद्धा बघितले, की एखादं साम्राज्य असेल आणि त्याचं योगदान म्हणजेच काय, की महत्त्वच अगेन काय, धर्मामध्ये, कलेमध्ये काय असणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे ठीक आहे, बघा टेम्प्लेट्स कसे फॉर्म केलेत यूपीएससीने. एकीकडे तुम्हाला एखादी गोष्ट दिलेली असेल, त्याचं महत्त्व, योगदान, प्रभाव किंवा कशा प्रकारे त्या गोष्टी रिफ्लेक्ट करतात, हे तुम्हाला दुसऱ्या गोष्टींवरती सांगायचं आहे. सिंपल. ह्याच्यावरती काय क्वेश्चन दिलेले आहेत बघा. मध्ययुगीन भारतीय मंदिर शिल्पे, ठीक आहे, त्या काळातील सामाजिक जीवनाचे प्रतिनिधित्व करतात, हे तुम्ही कसे स्पष्ट कराल. म्हणजे मिडायवल जो इंडिया होता, ठीक आहे, मिडायवल इंडियन टेम्पल स्कल्पचर्स, ठीक आहे, म्हणजे मध्ययुगीन काळातील जी भारतीय मंदिरं होती, ठीक आहे, हिंदू धर्माची मंदिरं होती, त्याच्यामध्ये जी शिल्पकला केली गेली होती, ते त्या काळातील जो सामाजिक जीवन होतं त्याचं प्रतिनिधित्व कशा प्रकारे करतात, कशा प्रकारे सांगतात आपल्याला, की त्या काळामध्ये काय सामाजिक परिस्थिती, हे तुम्हाला विचारलेलं आहे 2022 मध्ये. सिंपल प्रश्न आहे. एकीकडे तुम्हाला काळ दिलेला आहे भारतीय मध्ययुगीन काळ, आणि दुसरीकडे तुम्हाला विचारलंय की मंदिर शिल्प जी होती मंदिरातली, ते सामाजिक जीवनाचे कसे प्रतिनिधित्व करतात. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, भारताच्या इतिहासाच्या पुनर्बांधणीत चीनी आणि अरब प्रवाशांच्या वृत्तांताचे महत्व मूल्यांकन करा. म्हणजे मी काय म्हटलं बघा, एखादी परदेशी कला किंवा एकदम परदेशी साहित्य किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर परदेशी जे हे होते, प्रवासी होते, त्यांचं आपल्या भारताच्या इतिहासात पुनर्बांधणीमध्ये काय योगदान आहे, किंवा त्यांनी कशा प्रकारे जे लिहून ठेवलेलं आहे इतिहास, ते काय रिफ्लेक्ट करतात, काय रिप्रेझेंट करतात, हे तुम्हाला विचारलंय. कोणत्या प्रकारचा भारत ते आपल्याला सांगतात ते प्रवासी, हे आपल्याला विचारलेलं आहे 2018 मध्ये. अगेन एक शेवटचा प्रश्न बघा. मध्ययुगीन भारतातील पर्शियन साहित्यिक स्त्रोत त्या काळातील भावना प्रतिबिंबित करतात, टिप्पणी करा. अगेन बघा, प्रतिबिंबित म्हणजे काय सांगितलंय, की पर्शियन जे साहित्य होतं ते कशा प्रकारे मध्ययुगीन भारत, अगेन एकीकडे तुम्हाला काळ दिलाय आणि एकीकडे तुम्हाला साहित्य दिले. आता हे साहित्य त्या काळातील समाजाला कसं दर्शवतं, काय प्रतिबिंबित करतं, कोणत्या भावना प्रतिबिंबित करतं, हे तुम्हाला विचारलेलं आहे 2020 मध्ये. एक बघा शेवटचा अजून एक क्वेश्चन आहे. यूपीएससीने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्नातले काहीच प्रश्न मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. तुमचं काम हे आहे, की आतापर्यंत जे टेम्प्लेट्स मी सांगितलेले आहेत, त्या टेम्प्लेट्सनुसार तुम्हाला आता जे यूपीएससीचे प्रश्न आहेत आतापर्यंत आलेले, त्याच्यात ह्या टेम्प्लेट्स थ्रूच तुम्हाला त्यांच्याकडे बघायचं आहे आणि ते सगळे क्वेश्चन तुम्हाला
प्रॅक्टिस करायची आहेत लिहून. ठीक आहे. शेवटचा प्रश्न काय आहे? दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाशी संबंधित दृष्टिकोनातून फारसे उपयुक्त नसले तरीही संगम साहित्य, बघा आले साहित्य आलंय, त्या काळातील, म्हणजे संगम साहित्य कोणत्या काळातील होतं? प्राचीन काळातील. तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे उल्लेखनीय स्पष्टतेने चित्रण करते. म्हणजे एकीकडे तुम्हाला दिलेलं आहे संगम लिटरेचर, संगम साहित्य, आणि त्या काळातील त्याच, म्हणजे ज्या काळात संगम लिटरेचर डेव्हलप झालं, त्याची सुरुवात झाली लिहिण्याची, त्या काळातील म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे कशा प्रकारे वर्णन करते, ठीक आहे, कशा प्रकारे रिफ्लेक्ट करते, प्रतिबिंबित करते. ठीक आहे. तुम्हाला वेगळ्या प्रकारे विचारलंय फक्त याच्यामध्ये. ठीक आहे. सेम क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त लिटरेचरवरून समाज सांगायचा आहे, साहित्यावरून समाज सांगायचा कशा प्रकारे घडला. ठीक आहे. अशा प्रकारे आपले 5 टेम्पलेट जे आहेत ते संपलेले आहेत. ह्याच्या बाहेर यूपीएससी प्रश्न आजपर्यंत त्यांनी विचारलेला नाही. जास्त करून 99% ह्या टेम्पलेट्सचाच त्यांनी यूज केलेला आहे आणि खूप दाट शक्यता आहे की अशाच प्रकारचे टेम्पलेट जे आहेत ते एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो मेन्सचा एक पेपर असणार आहे आपला, तो सुद्धा अशाच प्रकारे असणार आहे, जो समजा आपण प्राचीन भारताची गोष्ट केली तर. ठीक आहे. त्यामुळे तुमचं एक काम जे आहे ते सर्वात महत्त्वाचं काम जे आहे ते ह्या टेम्पलेट्सद्वारेच तुम्हाला प्रश्न आता प्राचीन भारताचे स्पेसिफिकली बघायचे आहेत आणि त्याच्या अंडरच राहून तेच डोक्यात ठेवून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. अशाच प्रकारचे जर व्हिडिओज तुम्हाला अजून बघायचे असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते अजून टाकणार आहे. पुढे आपला जो व्हिडिओ असणार आहे तो सिंपल एक प्राचीन भारतावरील जे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत येणार आहेत, एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह किंवा आतापर्यंत जे यूपीएससीने विचारले आहेत, त्या प्रश्नाचं तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना कशी लिहायची. त्याच्यानंतर एक व्हिडिओ बनेल की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल प्राचीन भारताच्या प्रश्नांवरतीच त्याचा मुख्य भाग, त्याच प्रश्नाचा मुख्य भाग कसा लिहायचा आहे, म्हणजेच काय बॉडी कशी लिहायची आहे, आणि शेवटी कन्क्लुजन म्हणजेच काय निष्कर्ष कसा लिहायचा आहे. ते तुम्हाला 3 व्हिडिओज आता ह्यानंतर मिळणार आहेत. त्यामुळे प्लीज या चॅनलला फॉलो करा आणि प्रॅक्टिस करायला विसरू नका, स्पेसिफिकली एमपीएससीच्या मुलांनी, कारण त्यांचा आता जो पॅटर्न आहे तो डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे आणि लेखनाशिवाय तुमचा काही ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. ठीक आहे. सो प्लीज कीप फॉलोइंग दिस चॅनल. थँक्यू सो मच.